तुळापुरी कैद झाला वीर धर्म भास्कर, खरा झुंजार खरा झुंजार. संभाजी छावा शिवाजीचा, तिलक देशाच्या सौभाग्याचा, शिपाई भगव्या झेंड्याचा हाजी, शिपाई भगव्या झेंड्याचा हाजी. वडूगाव इतिहासाच्या समृद्ध पाऊलखुणांमुळे सर्वांनाच सुपरिचित आहे. पुणे शहरापासून सुमारे 25 किलोमीटरवर वसलेलं वडू हे एक ऐतिहासिक गाव. वडूगावची आजची ओळख मात्र केवळ इतिहासापुरती मर्यादित नाही. हे गाव आज इथल्या केईएमच्या वडू हॉस्पिटलसाठी तितकंच ओळखलं जातं. 1986 साली स्थापन झालेल्या आजच्या या अत्याधुनिक हॉस्पिटलच्या स्थापनेची बीज मात्र 1970च्या दशकातच रुजली होती. लोकसेवेसाठी दिला जाणारा आशिया खंडातील सर्वोच्च रॅमन मॅग्सेसे पुरस्कार व भारतातील पद्मभूषण सन्मानाने गौरवल्या गेलेल्या डॉक्टर बानू कोयाजी. 1970च्या दशकात डायरियाची साथ पसरलेली असताना पुण्याच्या केईएम हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टरांबरोबर त्या वडू भागात आल्या. ग्रामीण जीवनातील आरोग्य सेवांचा अभाव त्यांना त्यावेळी जाणवला. मग त्यांनी इथं काम सुरू केलं आणि आपल्या अथक प्रयत्नातून शासनाच्या एका छोट्याशा आरोग्य पथकाचं एका सुसज्ज अशा हॉस्पिटलमध्ये रूपांतर केलं. तेच हे आपलं शिर्डी साईबाबा ग्रामीण रुग्णालय, म्हणजेच केईएमचं वडू हॉस्पिटल. इकडे तोंड करून उभे राहा. आपलं हे हॉस्पिटल केंद्र शासन, राज्य शासन आणि केईएम हॉस्पिटल पुणे अशा सरकारी आणि खाजगी क्षेत्राच्या भागीदारीचं दुर्मिळ उदाहरण आहे. या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 3 दशकांपासून वडू आणि आसपासच्या गावांना आरोग्य सेवा पुरवण्याचं काम अव्याहतपणे सुरू आहे. समजा जास्त गरीब असेल त्यासाठी केम हॉस्पिटल चांगलं आहे. उभे राहा. सरळ उभे राहा. आता आपण वजन घेऊया. एक मिनिट. आम्हाला तसं म्हणजे फायदाच आहे हॉस्पिटलचा. जितकी जवळ सुविधा असेल तितकं चांगलं आहे, म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने पण. काही रक्तदान शिबिर घेतलं त्यांनी, काही डोस देतात, त्याचा निश्चित आमच्यासाठी उपयोग आहेच नाही का. रक्त तपासणी, दुर्बिणीद्वारे केल्या जाणाऱ्या बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया, सोनोग्राफी यासारख्या सुविधाही हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. एखाद्या वेळेस गरज भासल्यास पेशंटला पुढील आवश्यक उपचारांसाठी पुण्यातील योग्य त्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची सोयही हॉस्पिटलकडून केली जाते. वडू हॉस्पिटलच्या आरोग्य सेवा पुरवण्याच्या कार्यात पुण्यात काम करणाऱ्या काही नामवंत डॉक्टर्सचाही खूप महत्त्वाचा वाटा आहे. हे तज्ञ डॉक्टर्स समाजाप्रती आपलं कर्तव्य पूर्ण करण्याच्या भावनेपोटी वडू हॉस्पिटलमध्ये अगदी नियमितपणे येतात आणि आपल्या सर्वांना बहुमूल्य आरोग्य सेवा पुरवतात. या सर्व अत्याधुनिक आरोग्य सुविधा
माफक दरात उपलब्ध करून देण्याचं स्वर्गीय डॉक्टर बानू कोयाजी यांचं स्वप्न आज साकार झालंय. आपल्या हॉस्पिटलच्या आवारात जी दुसरी एक इमारत आहे, त्या इमारतीमध्ये काय काम चालतं तुम्हाला माहिती आहे का? तिथं ना मुली शिकतात, प्रोजेक्ट नवीन चाललेला आहे. आपण तिथं कधी जात नाही, तरी पण थोडी माहिती आहे. तिथं काही रोटा सारखा एक प्रोजेक्ट चालतो, मिझल सारखा एक प्रोजेक्ट चालतो. मग त्याच्यामध्ये काय होतं हे आम्हाला माहित नाही, पण बरीच मुलं तिथं कामाला आहे. मग त्याच्यामुळे कळतं बुवा की ती मुलं 4 गावात जातात, 4 गावातून माहिती घेतात, आरोग्यविषयी माहिती, व कुठल्या एखाद्या रोगावर निधन करतात. ते प्रोजेक्ट रिसर्च सेंटर आहे. ते नाही सांगता येत. तिथं काय चालतं ते नाही सांगता यायचं. संशोधन जे असेल एखाद्या विषयाचं, ओके. त्या विषयावर थोडीशी त्या ठिकाणी म्हणजे अभ्यास केलेला जातो, अशा प्रकारची माहिती आहे. आपल्या भागात संशोधनाचं महत्त्वाचं काम चालू आहे याची आपल्यापैकी बऱ्याच गावकऱ्यांना पुरेशी माहिती नाही. पण आपल्या सर्वांनाच हे संशोधन कार्य कसं चालतं ते समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण आपला त्यात प्रत्यक्ष सहभाग आहे. हे संशोधन केंद्र 2002 साली स्थापन झाले असून त्याची जबाबदारी वरिष्ठ वैज्ञानिक या नात्याने डॉक्टर संजय जुवेकर गेली 9 वर्ष समर्थपणे सांभाळत आहेत. मानववंशशास्त्रात डॉक्टरेट संपादन केलेल्या डॉक्टर जुवेकर यांचा ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्यासाठी लोकांच्याच सहकार्याने काम करण्यावर गाढ विश्वास आहे. सर, आपल्या संशोधन प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय आहे? वडू भागातील लोकांच्या सहकार्याने या भागातील आरोग्यविषयक माहिती गोळा करणं, आरोग्यविषयक समस्यांचा अभ्यास करणं आणि शासनाच्या आरोग्यविषयक धोरणांमध्ये योग्य तो बदल घडवून आणण्याकरिता त्यात सहकार्य करणं हा या संशोधनाचा प्रमुख उद्देश आहे. इंडेप्थ नेटवर्क ही आरोग्य क्षेत्रात काम करणारी एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. भारतासारख्या एकूण 19 विकसनशील देशांमध्ये ही संस्था आरोग्यविषयक संशोधनाचं महत्त्वाचं काम करते. ह्याच संस्थेने प्रमाणित केलेलं एक संशोधन केंद्र म्हणजे आपलं वडू हॉस्पिटलचं रिसर्च सेंटर. आता अर्थातच या संशोधनासाठी सातत्याने लागणारी गावकऱ्यांच्या आरोग्याची माहिती ही अत्यंत महत्त्वाची बाब ठरते. पण ही माहिती नक्की कशी गोळा केली जाते? आपल्याच वडू भागातील हे प्रतिनिधी वेळोवेळी सर्वांची आरोग्यविषयक माहिती मिळवण्यासाठी प्रत्येक घरी येत असतात. ही माहिती ते एका प्रश्नावलीच्या मदतीने किंवा लॅपटॉपचा वापर करून गोळा करतात. त्यासाठी ते सर्वांच्या आवश्यक त्या तपासण्याही करतात. रिसर्च सेंटरचे प्रतिनिधी आपल्या वडू परिसरातल्या घरी येतात आणि आरोग्यविषयक माहिती गोळा करतात. तर ते प्रतिनिधी तुमच्या घरी येतात? हो, येतात आणि अतिशय बारकाईनं माहिती ती सगळ्यांची घेतात. हा येतात. नर्सिंग येतात. मग ती जी माहिती घेतात तर त्या माहितीचा पुढे नेमका नक्की काय उपयोग होतो याबद्दल तुम्हाला काय कल्पना आहे? नाही, हे नाही माहिती. की सर्वात प्रथम आपण या माहितीचं पुढे नक्की काय होतं ते समजून घेऊयात. आपल्याकडून गोळा केलेली आपल्या आरोग्याची सर्व माहिती कम्प्युटरमध्ये साठवली जाते. त्यानंतर संशोधन प्रक्रियेतील तज्ज्ञ त्या माहितीचा अत्यंत बारकाईने आणि तपशीलवार अभ्यास करतात आणि मग त्यातून असे काही आलेख आणि आकृत्या तयार होतात. या आकृत्यांमधून आपल्या परिसरातील आरोग्याविषयी खूप महत्त्वाचे निष्कर्ष निघतात. उदाहरणार्थ, सध्या आपल्या भागात इन्फ्लुएन्झाविषयी जो अभ्यास चालू आहे त्यातून आपल्याला काही प्राथमिक माहिती मिळाली, जसं की आपल्या परिसरात इन्फ्लुएन्झा आजार स्त्रियांपेक्षा पुरुषांना अधिक प्रमाणात होतो. तसंच 18 ते 45 वयोगटातल्या व्यक्तींना जास्त प्रमाणात होतो. आता एकदा काही माहिती मिळाली की तिचा वापर त्या विशिष्ट आजारावरती सुरू असलेल्या संशोधनासाठी होतो. त्यानंतर या संशोधन प्रक्रियेतून तयार झालेल्या औषधाची किंवा लसीची सुरक्षितता व उपयोग पडताळून पाहण्यासाठीही होतो.
आणि मगच ते औषध किंवा लस समाजासाठी उपलब्ध करून देण्यात येते. म्हणजे एखाद्या आजारावरील नवीन औषध किंवा प्रतिबंधात्मक लस आपल्यासह सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याच्या या सगळ्या प्रक्रियेत आपण पुरवलेल्या आपल्या आरोग्याविषयीच्या योग्य माहितीचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे.